आयुष्यामध्ये ज्यावेळी तुम्ही हे बदल घडवता, तुम्ही इमोशनली कॉम्पिटंट होता, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट शिकता येतं, तुम्ही फायनान्स काय आहे आयुष्याचा आणि तो कसा हँडल करायचा हे शिकता. त्यावेळी युनिव्हर्स म्हणजे हा माणूस हा कॅपेबल झालाय आता पुढच्या पायरीवर जायला. ती जी युनिव्हर्स आहे ते ठरवतं, की ह्याला आता पुढे जाण्यास काहीच हरकत नाही. सो दॅट इज व्हॉट इज ॲक्चुअली यू नीड टू अटेंड म्हणजे इन्स्पिरेशन कट्टाचा हा 16वा एपिसोड आहे विठ्ठल माने यांच्यासोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे आपण दरवेळेस वेगवेगळ्या प्रेरणादायी आणि यशस्वी लोकांशी गप्पा मारणार आहोत. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. आजचे आपले पाहुणे आहे विठ्ठल माने. विठ्ठल यांचं लहानपण मुंबईतल्या एका 10x10च्या खोलीत गेलं, पण परिस्थिती अशी असूनही ते अभ्यासात मात्र नेहमीच पुढे राहिले. 10वीत चांगले मार्क मिळवून VGTIला ॲडमिशन मिळाली. त्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं पहिला जॉब LNTमध्ये मिळाला. त्यानंतरही काही ना काही धडपड करत शिकत राहत हळूहळू पुढे जात सर्टिफिकेशन करत त्यांना दुबईला जायचा चान्स मिळाला. दुबईला नोकरी करता करता परत ते शिकत राहिले. अनेक सर्टिफिकेशन्स डिग्रीज ते करत राहिले आणि या सगळ्याचा फायदा त्यांना हळूहळू होत गेला. आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपण स्वतः घेण्यासाठी काही गोष्टी शिकायला लागतात हे त्यांच्या लक्षात आल्यावरती त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतः घेणं सुरू केलं. दुबईत चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला आणि आज ते एक सर्टिफाईड लाईफ कोच आहेत. विठ्ठल माने यांची अजून माहिती करून घेण्यासाठी त्यांच्या वेबसाईटला आपण व्हिजिट करू शकतो. त्या वेबसाईटचा ॲड्रेस मी खाली शो नोट्समध्ये दिलेला आहे. चला तर मग गप्पा मारूया विठ्ठल माने यांच्यासोबत. विठ्ठल दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू सो मच नचिकेत. ॲक्च्युली मला खूप आनंद होतोय, की एका मराठी पॉडकास्टवरती मला इन्व्हिटेशन मिळालं बोलायला. सो येस. थँक्यू. विठ्ठल दादा, तुमच्या आजच्या आणि आता पुढच्या प्रवासाकडे जायच्या आधी मला तुमच्या थोडं बॅकग्राऊंडबद्दल जाणून घ्यायचं आहे की म्हणजे सातारा, मुंबई, मग तिथलं लाईफ कसं होतं, लहानपण कसं गेलं, शाळेत तुम्ही कसे विद्यार्थी होतात? दॅट्स समथिंग रिअली अमेझिंग. कारण प्रत्येकाची काहीतरी एक स्टोरी असते, कहाणी असते आणि बरोबर. खरं सांगायला गेलं तर माझे जे रूट्स आहेत किंवा आज जे काही मी आहे, त्याच्या मागे माझं लहानपणाचा खूप मोठा हात आहे. कारण बर. सातारा मी जेव्हा म्हणतो, माझं मूळ गाव सातारा म्हणजे माझं शेती आणि माझं सगळं जे पूर्वज आहेत, ते सगळं बरोबर. साताऱ्यातनं. तसा मी मूळचा जन्मस्थान माझं मुंबई आणि माझं कर्मस्थान दुबई. सो बरोबर. माझी जन्मभूमी खरं तर मुंबई आहे, जिथे मी लहानाचा मोठा झालो. माझी पहिली नोकरी मुंबईत होती आणि मागची 14 वर्ष झाली मी आता इथे दुबईमध्ये आहे. सो माझी कर्मभूमी मी म्हणू शकतो दुबई. तसं खरंच सांगायचं म्हटलं तर लहानपण माझं सुरुवातीचे काळ फार खूप मजेत गेले आणि खरंच खूप आजही जर आठवण आली तर परत वाटतं की जाऊन आहे ना लहानपण जगावं परत एकदा. सो बरोबर. बट आय ॲक्चुअली म्हणजे माझा जन्म झाला तो एका शेतकरी कुटुंबात. माझे वडील मूळचे शेतकरी आणि ते मुंबईत आले अगदी लहान वयात आणि ते एका टेक्सटाईल मिलमध्ये काम करायचे. आणि जसजसं लहानपण म्हणजे मी 8वी-9वी मध्ये असताना 1992-93 साली ज्या दंगल झाल्या मुंबईतल्या, त्याच्यानंतर आमचं आयुष्य हळू-हळू बदलू लागलं आणि नंतरचं जे आयुष्य होतं ते पूर्ण अगदी खडतर जीवन म्हणण्यापेक्षा बरंच काही शिकून गेलं. म्हणजे बरं. आयुष्याने शिकवलं मला, की ज्याच्यामध्ये आमचं घर म्हणजे फार मोठा अटॅचमेंट आहे त्याच्याशी, की ते मी अगदी 100 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये वाढलेला मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये आमचे आई-बाबा, मी, माझी बहीण असे सगळे आम्ही एका झोपडपट्टीमध्ये राहायचो. अगदी झोपडपट्टी म्हणायला हरकत नाही लेमन लँग्वेजमध्ये मुंबईच्या भाषेत. बरोबर. आणि ते घर अजूनही आहे आणि अशा ठिकाणी मी ॲक्चुअली वाढलो. पण एक जिद्द होती, की याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. कारण जेव्हा मी त्या चाळीतून बाहेर येऊन बघायचो,
त्यावेळी मला एक असं स्वप्न दिसायचं, की जर ही सगळी माणसं ही एवढं चांगलं आयुष्य जगू शकतात, तर आपण पण नक्कीच जगू शकतो. कारण त्यांनाही म्हणजे तेही माणसं आहेत, आपणही माणसं आहोत. बरोबर. आणि जसं मी म्हटलं, की 92-93 सालानंतर मी ॲक्चुअली 10वी झालं माझं. 10वी झाली 94 साली. आणि हं, मी हं, हं. शाळेतलं शिक्षणाच्या बाबतीत जर सांगाल तर अ, मी तसा फार खोडकर, मस्ती करणारा विद्यार्थी होतो आणि हं, हं. शिक्षकांचा खूप आवडता मुलगा. कारण शैक्षणिक अ, किंवा अकॅडमिक स्कूलिंगमध्ये माझं हं, हं. स्कोरिंग नेहमीच चांगलं राहिले. म्हणजे मी अगदी बरं. सांगायचं म्हटलं तर मी माझा पहिला नंबर कधी सोडला नव्हता शाळेत. अच्छा. अरे वाह! असा असा विद्यार्थी होता. हां. अरे वाह! आणि त्याबरोबर मस्ती खूप करायचो आणि हं, हं. माझ्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा माझ्याकडे बघून शिक्षकांना अशी इच्छा असायची, की विठ्ठलने खरंच काहीतरी करावं. सो हं, हं. शिक्षकांचा खूप मोठा हात आहे, की ते मला नेहमी अ, कुठेतरी वक्तृत्व स्पर्धा किंवा बरं. नाटक हं, किंवा हं, हं. एखादी स्पोर्ट्स असेल, तर त्याच्यामध्ये मी भाग का घेऊ नये आणि का घ्यावा? याच्यासाठी हं, हं. नेहमी मला ओढून घेऊन जायचे. आणि अच्छा. असं करत माझं ते लहानपण गेलं. त्याच्यानंतर 10वी झाली माझी आणि 10वी हं. नंतर मलाही एक अंदाज नव्हता, की नक्की काय केलं पाहिजे आयुष्यात, की पुढे बरोबर. जाऊन. तर जसं ढोबळ पद्धतीने सगळेच सांगतात, की तू इंजिनिअर हो, डॉक्टर हो हं. किंवा त्यावेळी पण त्याच गोष्टी होत्या. आणि मी बरोबर. ठरवलं ठीक आहे, इंजिनिअर झाल्यानंतर खरंच चांगलं करिअर होतं आणि हं. आपली स्वप्न कुठेतरी पूर्ण करू शकतो आपण. आपण आपल्या आई-बाबांना याच्यातून बाहेर घेऊन कुठेतरी चांगल्या ठिकाणी राहू शकतो. तर बरोबर. त्या दृष्टीने मग मी 10वीत असताना माझं एम होतं, की हं. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं पाहिजे. आणि ओके. त्या जिद्दीवर 10वीला मी ॲक्चुअली बोर्डात आलो नाही, पण मी ज्या शिवाजी टेक्निकल शाळेमध्ये होतो हं, हं, हं. घाटकोपरला. तर तिथे मी शाळेमध्ये पहिला आलो टेक्निकल स्कूलमध्ये. बरं. जी काही टक्केवारी होती, त्यामुळे मला हं, हं. व्ही-जे-टीमध्ये ॲडमिशन मिळालं इंजिनिअरिंगला. अच्छा. सो ओके. धिस इस वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र बरोबर. अँड आय स्टार्टेड माय इंजिनिअरिंग इन व्ही-जे-टी. हं, हं, सो हं. हा सगळा प्रवास म्हणजे लहानपण आणि त्याच्यानंतर माझं शिक्षण, हे सगळं बरोबर. असं गेलं. ओके. मस्त. आणि मग ऑफकोर्स तुम्ही सांगितलंत का तुमची कर्मभूमी दुबई. तुम्ही दुबईला शिफ्ट झालात. पण दुबईला शिफ्ट झालात आणि तुम्ही जसं म्हटलं, की बालपण एवढं खडतर किंवा अशा वातावरणात गेलं होतं. तर एक म्हणजे मेंटॅलिटी असते, की बाहेर जाऊन पैसे कमवायचे आणि त्याच्यात सुखी राहायचं. पण तुम्ही तेवढ्यात थांबले नाहीत. तुम्ही दुबईला गेल्यावरती शिकत राहिलात. म्हणजे तुम्ही अजून 3 ग्रॅज्युएशन केलेत. अजून काही-काही बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकत राहिलात. तर या शिकत राहण्याच्या मागचं उद्देश काय होतं? किंवा ते इन्स्पिरेशन कुठून मिळत राहिलं तुम्हाला, की अजून पुढे शिकायचं आहे, अजून नवीन-नवीन गोष्टी आत्मसात करायच्या आहे. हे तुम्हाला का बरं वाटत राहिलं सारखं? ह्याच्यामागे ॲक्चुअली जसं म्हणतात ना, की आयुष्यामध्ये अ, छोट्या-छोट्या गोष्टी ज्या घडतात, जे इव्हेंट्स हं, हं, होतात, हं. हं, हं. त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळतं. मला माझ्या आयुष्याने फार सुरुवातीला ज्यावेळी मी माझं इंजिनिअरिंग संपलं 98 साली आणि हं, हं. फॉर्च्युनेट इनफ की मला अ, मी लास्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये असताना माझं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एल-एन-टीमध्ये सिलेक्शन झालं. सो ॲक्चुअली मी हं. पहिली जी 8-8.5 वर्ष नोकरी केली मुंबईमध्ये, हं, ती हं, हं. लार्सन अँड टुब्रो लिमिटेडमध्ये पवईमध्ये मी कामाला होतो. सो दॅट वॉज लाइक वन ऑफ माय म्हणजे माझं एक अजून एक स्वप्न पूर्ण झालं असं होतं ते सगळं. बरं. आणि ती नोकरी करत असताना मला एक शिकायला मिळालं, की आयुष्यामध्ये खरंच जर अ, पुढे यायचं असेल आणि काहीतरी करायचं असेल आणि ज्या पद्धतीची माझी स्वप्न होती, ती पूर्ण करण्याची जी माझी जिद्द होती, त्याला एक स्पीड किंवा जेवढं लवकरात लवकर मी ते पूर्ण करू शकतो याची गरज होती. हं, सो हं, हं. मी ज्यावेळी हे बघितलं की 2002 ला रिसेशन आलं आणि त्या हं. रिसेशनमध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, जॉब गेल्या आणि नुकताच माझा जॉब कन्फर्म झाला होता आणि चांगलं चांगलं चालू होतं माझं करियर. बरं. पण ज्यावेळी मी बघितलं की अ, ज्यांना 10-10 वर्ष ज्यांनी नोकरी केली, त्यांचे जॉब जातायत आणि अक्षरशः मी लोकांना रडताना बघितलं. हं, हं. त्या दिवशी मी ठरवलं की मला माझ्या स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल माझ्या हातात आला पाहिजे. आणि हं.
बिकॉज ऑफ माय इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड किंवा माझी जी इकॉनॉमिकल कंडिशन होती पूर्ण हं. फॅमिलीची, हं, त्याच्यामुळे हं, मला हं. हायर एज्युकेशन करता आलं नाही. कारण ज्यावेळी मला बरं. एल-एन-टीमध्ये नोकरी मिळाली, ते कोर्स. ऐकूनच माझे आई-बाबा आणि फॅमिली पूर्ण खुश होते, की बरोबर. चला म्हणजे आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. हं, हं. एक साधा गरीब माणूस ज्या पद्धतीने विचार करतो, त्या पद्धतीचे विचार होते. बिलकुल. आणि त्यांच्याकडे बघून मला असं वाटत नव्हतं, की मी हा जॉब सोडून मला ॲडमिशन मिळालं असतं फुल टाईम हं, ग्रॅज्युएशनसाठी, हं. बी-ईसाठी. पण मी ते केलं नाही. हं, आणि हं. 3 ग्रॅज्युएशन कशामुळे झाले? हे एक अ, म्हणजे आयुष्याने मला शिकवल्याची गोष्ट आहे ती. तर मी नोकरी करत असताना पार्ट टाईम बीला बऱ्याचदा प्रयत्न केला ॲडमिशन घ्यायचा. आणि हं, हं, मला हं. बिकॉज ऑफ सम ऑर अदर रिझन जे अगदी निव्वळ रिझर्व्हेशन कोटा हा एक प्रकार आहे. अच्छा. त्याच्यामुळे हो. मला 3 वर्ष सलग हां, हां, चांगले हां. टक्के असूनही मला पार्ट टाईम बीला कारण एकच कॉलेज होतं पूर्ण बरं. मुंबईमध्ये आणि हं, हं. सगळेच तिथे यायचे ॲडमिशनच्या प्रयत्नासाठी. हां, हां. सो मी तो प्रयत्न सोडला आणि मी मग बी-सी-एला ॲडमिशन घेतलं. दॅट इज बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन व्हिच इज राइट. कंप्लीटली डिफरंट म्हणजे पूर्णपणे वेगळं क्षेत्र होतं मेकॅनिकल हं, हं, इंजिनिअरिंग, हं. जो माझा इंजिनिअरिंगचं फील्ड होतं. बरोबर. आणि मग मी ते बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन चालू केलं. ॲप्लिकेशन. आणि ते शिकत असताना झालं असं, की माझं नोकरी साधारण 8 वर्ष झाली मला हं, हं, हं. एल-एन-टीमध्ये असताना आणि मला दुबईची अपॉर्च्युनिटी मिळाली. हं, आणि ज्यावेळी मी हे असेस केलं, की हं. नोकरीला प्राधान्य दिले पाहिजे, की माझं बी-सी-ए कंप्लीट झालं पाहिजे. हं, आणि हं, हं. बी-सी-एची मी 2 वर्ष कंप्लीट केली होती. तिसऱ्या वर्षामध्ये मी बरं. होतो. पण लुकिंग ॲट द अपॉर्च्युनिटी आय डिसाइडेड दॅट चला बरोबर. म्हणजे धिस इज अ कॉल. सो नॅचरली. आय हो. आय लेफ्ट इट म्हणजे अर्धवट ते सोडलं आणि मी बाहेर आलो. हं, आणि हं. इथे आल्यानंतर मी प्रयत्न केला परत म्हणजे हं. इथे पण इग्नूचं ब्रांचेस होत्या. अच्छा. पण मला बिकॉज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स वेअर मी ॲक्चुअली मुंबईमध्ये क्लासेस करायचो. जिथे मला हं, हं. वेब डेव्हलपमेंट, जावा आणि त्या लँग्वेजेस सगळ्या शिकायला मिळाल्या. पण हं. तो सोर्स मला इथे आल्यानंतर मला मिळाला नाही. त्याच्यामुळे मी ते पूर्ण करू शकलो नाही. बरं. देन आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग की आता बी-सी-ए तर कंप्लीट होत नाहीये. हं. पण माझा हा शोध नेहमी होता, की मग दुसरं काय करू शकतो? मग मला इथे अमेरिकन ओपन युनिव्हर्सिटीचा बॅचलर इन सायन्स मेकॅनिकल अच्छा. इंजिनिअरिंगची एक पदवी होती. ओके. जिथे वीकेंड क्लासेस चालायचे आणि मला बरं. शिकता येऊ शकतं तुला. तर मी म्हटलं, "येस, आय विल स्टार्ट अगेन." हं. सो परत मी चालू केलं माझं बॅचलर इन ओके. सायन्स विथ ग्रेट. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ते मी पूर्ण केलं 2 वर्षाचं आणि ते पूर्ण केल्यानंतर झालं असं, की मला एम-बी-ए करायचं होतं कुठेतरी. म्हणजे माझ्या अच्छा. मनामध्ये इच्छा होती, की आय विल डू एम-बी-ए. अँड हं, आय हं, हं. म्हणजे मी एक्सप्लोर करायला चालू केलं एम-बी-ए ॲडमिशनसाठी. पण एम-बी-ए ॲडमिशन्ससाठी ज्यावेळी मी ॲप्लिकेशन्स द्यायला चालू केले, तर त्यांनी मला हं, हं. सांगितलं, की इथे क्रेडिट असतात. ते क्रेडिट कमी पडतात. कारण तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते 2 वर्षाचं होतं. हं. सो अच्छा. यू नीड एक्स्ट्रा क्रेडिट. म्हणजे हा बरं. सगळं मला हे पण ह्या प्रोसेसमध्ये शिकायला मिळालं. पण समव्हेअर मला माझी जी जिद्द होती, मी तो हं, प्रयत्न हं, हं. सोडला नाही आणि ॲडमिशन घेताना मला सलग 3-4 इन्स्टिट्यूटने मला सांगितलं, की तुमच्या क्रेडिट स्कोर्समुळे आम्ही तुम्हाला रिकमेंड करू, की यू डू म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करा. म्हणजे परत दुसरं एक ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं पूर्ण करा आणि मग हं, आम्ही हं, हं. तुम्हाला एम-बी-एला ॲडमिशन देऊ. व्हिच वॉज यू-जी-सी रिकॉग्नाइज्ड. ओके. देन यू वोंट बिलीव्ह 2015 हां, हां. आय टूक ॲडमिशन म्हणजे मी परत तिसरं ॲडमिशन घेतलं. दॅट इज इन बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. बरं. हे सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये. अच्छा. आणि तिथे अगेन त्यांचे वीकेंड क्लासेस असायचे फ्रायडे, सॅटर्डे आणि हं, हं, ह्या हं. 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन होतं. बरं. तर मी ते 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि अच्छा. 2019 ला मी एम-बी-ए इन ऑइल एंड गॅस मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेतलं. बरं. सो पण मी
पण तुम्ही MBA इन ऑइल अँड गॅस मॅनेजमेंट मध्ये केलं, पण तुम्ही ती इंडस्ट्री सोडली आता. ही नेक्स्ट स्टेप आहे जर्नीची. म्हणजे ऑफकोर्स देर इज सम रिझन्स टू इट, बरोबर. बट येस. राईट. विठ्ठल, तुम्ही जसं तुम्ही स्वतः शिकत गेलात, अकॅडमिक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करतच गेलात, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही अनेक अनेक गोष्टी शिकलात. म्हणजे मेडिटेशन असेल किंवा अनेक गोष्टी तुम्ही शिकत गेलात, वेगवेगळ्या गोष्टी पर्सनल डेव्हलपमेंट साठी. आणि ऑफकोर्स तुम्ही मुंबईत ज्या बॅकग्राऊंड मधनं आले ते पण बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं. तर तुम्ही स्वतःमध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये पण, जे लोक सतत शिकत राहतात आणि जे लोक एका स्टेजला येऊन शिक्षण थांबवतात, त्यांच्या विचार पद्धतीमध्ये काही मला फरक जाणवला? भरपूर फरक आहे. ॲक्चुअली खरं सांगायचं म्हणजे अ, हे सगळं होण्यामागे पण हं, एक सर्टन प्रिन्सिपल्स मी फॉलो करतो, जे मला हं, माझ्या हं, आयुष्यातून शिकायला मिळाले. जे हं. मला माझ्या प्रवासात मला काही गुरु मिळाले, ज्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. तर बरं. मला एक शिकता आलं, की तुम्ही जेवढं लवकरात लवकर तुमच्या आयुष्याचा कंट्रोल तुमच्या हातात घ्याल, हं, हं, वेदर हं, इट इज मेंटली, फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ आणि फायनान्शियल हेल्थ. ह्या 3 हं, महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हं, फायनान्शियली यू शुड बी सेल्फ रिलायंट. म्हणजे हं, तुमच्याकडे तुमचा स्वतःचा कंट्रोल असला पाहिजे. इट्स नॉट बिकॉज, कारण हा इथे एक ॲक्चुअली आपण फार चुकतो म्हणता येईल किंवा आपलं लक्ष जात नाही, की फायनान्शियल कंट्रोल, सेल्फ हेल्थ आणि हं, इमोशनल बॅलन्स, ह्या 3 गोष्टी. ह्या हं, 3 गोष्टींवरती जर आपल्याला विजय मिळवता आला आणि आपला स्वतःचा कंट्रोल जर आणता आला, हं, तर हं. ह्या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी पॉसिबल नाहीये आपल्यासाठी. आणि हे बरं. जेव्हा मला कळलं, त्यावेळी मग मी अपार्ट फ्रॉम अकॅडमिक, म्हणजे हे जे मी अकॅडमिक हं, सांगितलं, की मी हे बरोबर. शिकलो किंवा हो, पण हो, हो. याच्या व्यतिरिक्त मला स्पिरिच्युअल जर्नी हं, ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आला. ज्यावेळी मला कळलं, की मेडिटेशन किंवा प्राणायाम आणि योगा, these are हं, so effective to take control of your health. हं, हेल्थ, फिजिकल हेल्थ प्लस इमोशनल हेल्थ. ह्या 2 गोष्टी शिकण्यामुळे फार मोठा फरक पडला आयुष्यात. आणि हं, त्याच्यामुळे मी ॲक्चुअली त्या शिकत गेलो. आणि हं, आज हं, हं, जवळ-जवळ मला ह्या गोष्टी एक्सप्लोर करून जवळ-जवळ 10 वर्ष झाली आज. आणि हं, मी स्वतः मेडिटेशन, जसं मी माझ्या हं, तुम्हाला मागे पण बोललो, की आज जवळ-जवळ 6 वर्ष झाली. मी हं. कन्सिस्टंट आहे, ज्याच्यामध्ये मेडिटेशन मी दिवसातून कमीत कमी 2 वेळा करतोच करतो. बरं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ॲक्चुअली मला ते रिअलाईज झालं, की सेल्फ कंट्रोल हं, ऑन हं, हं, फायनान्शियल हेल्थ, इमोशनल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ इज व्हेरी हं, इम्पोर्टंट. आणि त्याच्यामुळे ॲक्चुअली मी मग सेल्फ ग्रोथसाठी असं म्हणतात ना, की अ, तुम्ही ॲक्चुअली तुमच्या सेल्फ ग्रोथमध्ये जेवढं इन्व्हेस्ट कराल, तेवढं हं. तुमचं आयुष्य जास्तीत जास्त प्रोग्रेस होत राहतं. आणि हे बरं. खरंच खूप खरं आहे. आणि मला हाच फरक लोकांमध्ये दिसला, जे स्वतःच्या म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी जे इन्व्हेस्ट करत आले, त्यांचा हं, बघण्याचा दृष्टिकोन आयुष्याकडे आणि एक साधारण नॉर्मल व्यक्ती, त्यांचा हं, हं. बघण्याचा दृष्टिकोन, याच्यामध्ये फार फरक आहे. जिथे बरं. माणूस सिक्युरिटीकडे फार फोकस असतो, तिथे हं, ज्यावेळी हं, तुम्ही सेल्फ ग्रोथ किंवा सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जिथे तुम्ही ज्यावेळी इन्व्हेस्ट करत राहता, त्यावेळी हं, हं, तुमचा दृष्टिकोन हा फ्रीडम किंवा हं, सिग्निफिकन्स, की तुमच्या आयुष्यामुळे दुसऱ्यांना कसा फरक पडू शकतो आणि तुम्ही सोसायटीसाठी, जनतेसाठी काय करू शकता का? हा हं, जो हं, हं. बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो हळू-हळू बदलत जातो. आणि हा बदल बरं. मला ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल प्रोसेसमध्ये मला मिळाला. हे मी एक साधारण थोडक्यात सांगू शकेन. बरोबर. बरोबर. अ, ह्या सगळ्या गोष्टीचं जे शिक्षण आहे किंवा सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ ग्रोथसाठी जे शिक्षण आहे, ते लाईफ कोचिंग ही जी कन्सेप्ट आहे, अ, मोठ्या प्रमाणात वेस्टर्न कंट्रीजमध्ये ती पॉप्युलर आता आहे किंवा भारतात पण कॉर्पोरेट जगतात किंवा त्या रिलेटेड लोक जे आहेत त्यांना ती माहिती आहे. पण सर्वसामान्य लोकांना अजून ते कन्सेप्ट माहिती नाहीये. माहीत तर नाही.
तर नेमकं लाईफ कोचिंग म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कशी करता येते माणसाला? सी माझं स्वतःची जी जर्नी आहे लाईफ ॲज अ लाईफ कोच, हं, हं, इट हं. स्टार्टेड अगेन बॅक ज्यावेळी मी स्वतःला एक्सप्लोर करायला चालू केलं. अपार्ट फ्रॉम हं, अकॅडमिक शिक्षण हं, म्हणजे डिग्री किंवा एम-बी-ए ह्याच्या व्यतिरिक्त अ, मी या गोष्टींचा विचार केला, की मला स्वतःला जे डेव्हलप करायचं माझं पर्सनल ग्रोथ जी आहे, हं, ह्यामध्ये देअर आर लॉट ऑफ चॅलेंजेस लाइक टाईम हं, मॅनेजमेंट, इमोशनल बॅलन्स आणि हे सगळं मला एन-एल-पी दॅट इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हा एक विषय आहे स्पेसिफिक आणि बरं. लाईफ कोचिंग ह्या 2 गोष्टींमधून शिकायला मिळाला. तर याच्यात आणि नॉर्मल पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये फरक काय आहे? आणि जसं हं, तुम्ही म्हणालात, की वेस्टर्न कंट्रीमध्ये कोचिंग, लाईफ कोचिंग हा प्रकार फार आहे. पण हं, अजूनही एशियन किंवा इंडियामध्ये तो प्रकार फार कमी आहे. कारण मोटिव्हेशनल ट्रेनिंग्स किंवा मोटिव्हेशनल हं, स्पीकर्स हे ज्यावेळी आपण अटेंड करतो किंवा त्यांना ऐकतो, तर हं, हं, याच्यामुळे जे मोटिव्हेशन मिळतं, हं, ते हं. ॲक्चुअली क्षणिक असतं. म्हणजे बरोबर. तुम्ही त्यांना ऐकलं, ते इव्हेंट अटेंड केले 2 दिवस, 3 हं, दिवस. पण तुम्ही जेव्हा परत घरी जाता किंवा हं, इव्हन हं, कॉर्पोरेटमध्ये पण ज्या ट्रेनिंग दिल्या जातात, की हं. लीडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग आहे, सुपरवायझरी डेव्हलपमेंट ट्रेनिंग आहे. पण माझा स्वतःचा अनुभव आहे आज 22 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये पण होतो. तर मला बरोबर. हे जाणवलं, की तुम्ही ती ट्रेनिंग अटेंड करून आल्यानंतर तुम्ही प्रयत्न कराल. म्हणजे तुम्ही त्या हं, फेजमध्ये असल्यामुळे तुम्ही खरंच मोटिव्हेट असाल आणि तुम्ही प्रयत्न पण कराल, की मला हे इम्प्लिमेंट करायचंय, मला हे इम्प्लिमेंट करायचं माझ्या आयुष्यामध्ये, जे मी शिकलो. हं, पण एक 4-5 दिवसानंतर ते मोटिव्हेशन अगदी शून्य पातळीवर येतं आणि तुम्ही परत तुमच्या रूटीन आयुष्यामध्ये जाता. हं. करेक्ट आहे. पण बरोबर. लाईफ कोचिंग हा जो हं, प्रकार आहे, हा प्रोग्रेसिव्ह ग्रोथ रिलेटेड आहे. म्हणजे हा हं, तुमचा भूतकाळ वर किंवा भूतकाळ काय होता याच्यावर जास्त हं, कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तुमचं भविष्य तुम्हाला कुठे न्यायचंय आणि हं, त्या दृष्टीने कोणती पावलं उचलली पाहिजेत आणि हं, हं. याच्यासाठी ट्रेनिंग दिलं जात नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सेल्फ प्रोव्होकिंग म्हणजे सेल्फ रिअलायझिंग क्वेशन्स म्हणजे ही एक हं, मेथड आहे, की ज्याच्यामध्ये हं, हं, तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू शकता, की मी हे जे काही केलं किंवा हं, ज्या गोष्टी चुकल्या, तर त्या का चुकीच्या झाल्या? किंवा मी हं, चुकीचे निर्णय का घेतले? आणि हं, मग हं, हं. त्याच्यातून मला काय शिकायला येतं? आणि बरं. मग त्याच्यातून जे मी शिकलो, ते मला भविष्यामध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल? हं, तर हं, ही जी मेथड आहे, ही हं, स्टेप हं, बाय स्टेप त्या लाईफ कोचिंग सेशन्समध्ये शिकता येते आणि कोचेस आर नॉर्मली नॉट मोटिव्हेशनल स्पीकर्स और ट्रेनर्स. हं, दीज आर ॲक्चुअली फॅसिलिटेटर्स हू हं, त्यांचा महत्त्वाचा रोल हा आहे, की तुम्हाला स्वतःला रिअलाईज करून देणं, की तुमच्या आयुष्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि त्याच्यातून कोणते प्रिन्सिपल्स, कोणत्या स्ट्रॅटेजीज ह्या तुम्हाला इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत जेणेकरून कारण प्रत्येकाचं आयुष्याची जर्नी किंवा प्रवास हं. हा युनिक आहे. तुम्ही बरोबर. ज्या फेजमधून गेला आयुष्याच्या, ते फेज वेगळे आहेत. माझे हं, फेजेस वेगळे आहेत. हं. मला जे माझ्या आयुष्याने शिकवलं, ती वेगळी स्टोरी आहे. आणि मला बरोबर. खरंच माझ्या आयुष्याला जे मला घेऊन जायचं आहे, ते मे बी दुसरीकडे एका दुसऱ्या चॅनलमध्ये घेऊन जायचं असेल. पण तुम्हाला हं, तुमच्या आयुष्यातून जे शिकायला मिळेल किंवा तुमचं आयुष्य जिथे प्रोग्रेस होते, ही कुठलीतरी वेगळी जर्नी असू शकते. हं. सो लाईफ कोचिंग व्हॉट इट डज इज, इट ॲक्चुअली गिव्हज ते तुम्हाला तुमचा स्वतःचा एक मार्ग दाखवतं, की कसा बरं. क्रिएट करता येईल आणि त्याच्यामध्ये कोणते प्रिन्सिपल्स, कोणते अ, पद्धती वापरल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला यश प्राप्त करता येईल. हं. सो दॅट इज ऑल इज लाईफ कोचिंग. बरं. आणि म्हणून अ, मला ज्यावेळी हा फरक कळला, त्यावेळी मी ठरवलं की मला हे खरंच हे शिकायचंय. अँड हं, देन मी पहिलं तर मग न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग शिकलो, की याच्यामध्ये इट गोज म्हणजे हे अगदी न्यूरोलॉजी लेव्हलवर जातं. म्हणजे तुमच्या अ, मेंदूला किंवा तुमच्या हं. हृदयापासून तुम्ही तुमच्या लॉजिकल बुद्धीला जे डायरेक्शन देता, की मी हं, हं. कसं रिएक्ट केलं पाहिजे कोणत्या गोष्टीवरती किंवा कोणत्या ओके. गोष्टीमुळे मला भीती वाटते, कोणती गोष्ट करायला मला स्फूर्ती येते.
मग हं, ह्याच्या हं, हं. प्रत्येकाच्या स्वतःच्या एक पद्धती आहेत किंवा ट्रेड्स आहेत. मग हं, हं, ह्या हं. त्या NLP मध्ये तुम्हाला शिकता येतात आणि त्या एकदा तुम्हाला कळल्या, की मग त्या हं. ट्रेड्स किंवा त्या पद्धती तुमच्या आयुष्याच्या प्रोग्रेससाठी कशा वापरायच्या, हे तुम्हाला शिकता येतं आणि ते मग लाईफ कोचिंगच्या मेथडमधून ते इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, दॅट यू गो थ्रू थ्रू लाईफ कोचिंग. ओके. म्हणजे एखादं पुस्तक वाचून किंवा YouTubeवर एखादा व्हिडिओ बघून बदल घडत नसतो. तो बदल आतमधून घडायला लागतो आणि त्यासाठी एक प्रोसेस आहे. ती करेक्ट, प्रोसेस म्हणजे करेक्ट. लाईफ कोचिंग, राइट? येस, येस. आणि हे फार महत्वाचं आहे ॲक्चुअली. कारण लोकांना आज तेच वाटतं, की ऑफकोर्स इट्स गुड टू फॉलो सर्टन मोटिव्हेशनल स्पीकर्स अँड इन्स्पिरेशन्स हं, बिकॉज हं. दॅट इज रिक्वायर्ड. पण बरं. तर जर तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल, तर तुम्हाला कळलं पाहिजे, की ह्या प्रोसेसमधून तुम्ही जर गेलात, तर खरंच तो बदल येऊ शकतो. हं. आणि कालांतराने अशी वेळ आली माझ्या आयुष्यामध्ये, की मी स्वतः ठरवलं, की जर कारण मला एक अंदाज आला, की माझ्या आयुष्यातून मला हे शिकायला मिळालं, की माझी जी पद्धत आहे शिकण्याची आणि ती इम्प्लिमेंट करण्याची, त्या पद्धती खरंच काहीतरी बदल घडत गेले माझ्या आयुष्यात. हं, हं. आणि जो माणूस म्हणजे मी जसं म्हटलं, की आयुष्याची सुरुवात माझी कुठे झाली होती, एका चाळीतल्या बरं. 100 स्क्वेअर फुटाच्या घरातून. आज 22 वर्ष माझं करियर झाल्याच्या नंतर आज मी जिथे आहे किंवा हं, आज हं. जिथे मी माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या आई-बाबांना मी जिथे आणलंय. तर हं, दॅट हं. इज समथिंग व्हिच टॉट मी इन माय लाईफ अँड देन हं, मी स्वतः ठरवलं, की कुठेतरी मी हे सगळं फॉर्मलाईज करायला पाहिजे आणि मी खरंच हं. लोकांना काहीतरी देऊ शकतो याच्यातून. आणि म्हणून मग मी ते माझा फेज जो आहे तो ओके. जॉबमधून निघाला आणि एंटरप्रेन्योरशिपमध्ये शिरला आणि देन आय बिकम अ लाईफ कोच अँड आय डिसाइडेड दॅट आय विल कोच पीपल. बरोबर. पण विठ्ठल दादा मला एक आता असं विचारायचं आहे, की तुम्ही जसं म्हणलात, की 100 स्क्वेअर फुटाच्या घरापासून दुबईत स्वतःची कंपनी फॉर्म करेपर्यंत हा तुमचा जो प्रवास आहे, हा कुठलाही एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट नसताना हा कुठलाही सामान्य माणूस फक्त या सगळ्या प्रोसेसेस फॉलो करून कालांतराने हळू-हळू शिकत जाऊन करू शकतो, हे प्रत्येकामध्ये असू शकतं असं तुमचं म्हणणं आहे? हो, ऑफ कोर्स. सी माझं स्ट्राँग ओपिनियन आहे, की माणूस हा जन्मतः एखादा हं. लीडर किंवा आपल्याजवळ अशी कितीतरी उदाहरणं आहेत जगामध्ये, की हं, हं. ज्यांनी अकॅडमिकली काहीच केलं नव्हतं. बरोबर. पण कालांतराने त्यांना आयुष्यातून काहीतरी शिकता आलं आणि त्यांनी खरंच खूप काहीतरी मोठं केलं. हं, सो हं, हं. माझं स्वतःचं मत असं आहे, की जर देअर आर सर्टन प्रिन्सिपल्स व्हिच आर रिअली इम्पोर्टंट दॅट व्हेअर यू कीप युअरसेल्फ म्हणजे तुम्ही जो पॉवर ऑफ असोसिएशन आहे किंवा हं, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तुमची विचार हं. करण्याची पद्धत काय आहे? तुम्ही कोणत्या विचारामध्ये वावरता? म्हणजे हं, हं. विचारांपासून तुमच्या सराउंडिंग म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणती लोकं असतात? तुम्ही हं. कोणाबरोबर जास्त सहवास ठेवता? ते हं, हं. विचार तुमच्या मनावर रुजतात आणि ज्या हं, हं. सबकॉन्शियस लेव्हलला ते जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, कारण ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी ह्या ॲक्चुअली 2 वेळा होतात. एकदा हं, हं. तुमच्या इमॅजिनेशनमध्ये, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आणि दुसऱ्यांदा अस्तित्वात. जर बरोबर. तुमचं विचार करण्याची जर पद्धत बदलली आणि त्या पद्धतीला अनुरूप जर तुम्हाला तो जो सहवास हवा आहे, तो जर सहवास हं, हं. मिळाला, तर तुम्ही खरंच तुमचं आयुष्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते होऊ शकतं. कारण इथे तुम्ही हा जो प्रश्न विचारला हा फार मार्मिक प्रश्न आहे, की सगळेच जण करू शकतात का? मीही करू शकलो असतो का? किंवा म्हणजे हं, मलाही मीही त्याच नॉर्मल फेजमधून गेलोय. हं. जसा नॉर्मल माणूस मी पण हं. नोकरी केली. नोकरी बरोबर. करताना मला अनायासे चांगल्या कंपन्या मिळाल्या. कारण त्या पद्धतीचं माझं करियर गेलं. पण हं. ह्या सगळ्या फेजमधून जात असताना मी नेहमी मला हा प्रश्न विचारला, की मला आयुष्यामध्ये जिथे जायचंय, तिथे जाण्यासाठी हे सगळं जे काय आहे ते पूरक आहे का? मग मी बरं. आठवडाभर नोकरी करायचो. पण हं. वीकेंडला जेव्हा 2 दिवस मला मिळायचे, ते 2 दिवस पूर्णपणे मी माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी द्यायचो. हं. मी अ, आणि म्हणजे मी एवढं एन्शुअर करायचो, की त्या 2 दिवसामध्ये मी जास्तीत जास्त वेळ अशा लोकांबरोबर स्पेंड करेन, की ज्यांच्याकडून काहीतरी मोठं शिकता येईल. म्हणजे जे खरंच एंटरप्रेन्योर आहेत किंवा
कोचेस आहेत, ज्यांच्याकडून खरंच काहीतरी इन्स्पिरेशन मिळू शकतं. अशा लोकांना मी फॉलो करायला चालू केलं आणि जाणून बुजून फोर्सेबली मी त्यांच्याबरोबर मला स्वतःला ठेवू लागलो, की हे यांची विचार करण्याची पद्धत कशी आहे? ह्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आणि हं, त्याच्यामुळे हं. कालांतराने अ, हा एक बदल आणणं खूप गरजेचं, की तुमच्या सबकॉन्शियसली म्हणजे नॉर्मल पद्धतीने ज्यावेळी आपण विचार करतो किंवा हं, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो समजा दृष्टिकोन असतो, तो ठरवतो आपला सबकॉन्शियस लेव्हलवरती येणारा विचार. हं, तो विचार ज्यावेळी बदलेल, ह्या सगळ्या हं, सहवासामुळे किंवा तुमच्या शिक्षणामुळे आणि सेल्फ ग्रोथसाठी तुम्ही जे काही शिकत असाल त्याच्यामुळे, त्यावेळी खरंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकता. त्याच्यासाठी तुमचं विचार करण्याची पद्धत आणि तुमचा सहवास ह्या 2 गोष्टी हं, फार महत्त्वाच्या आहेत, ज्या बदलण्याची शक्यता आहे, गरज आहे. हं, हं, हं. पण तुम्ही जसं म्हणलात, की विचार बदलायची गरज आहे. पण समजा एखाद्याने विचार करत असेल, की म्हणजे एक उदाहरण माझ्या बाजूला असेल, की अरे तो माझ्याच अ, शाळेत होता किंवा माझ्याच बरोबर होता, माझ्याच बॅकग्राऊंडचा होता. पण तो आज खूप जास्त वरती गेलाय कारण मला असा विचार येऊ शकतो, की कारण मे बी त्याच्यात खूप जास्त टॅलेंट होतं. किंवा दुसरी गोष्ट आता मला ह्या गोष्टी रिअलाईज समजा होतात आहे. आणि मी आता समजा असा विचार केला, की नाही अरे आता काय म्हणजे आता अर्ध आयुष्य माझं निघून गेलेलं आहे. आता मी सुरुवात केली तर ते कधी होईल माझ्या आयुष्यात? तर अशा विचार करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? चांगला प्रश्न आहे हा. अ, आता याच्यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर ऑफ कोर्स देअर आर सो मेनी एक्झाम्पल. पण जर तुम्ही KFCचं उदाहरण जर घेतलं, हं, हं, हं. KFCचे जे फाउंडर आहेत, बरोबर. ही स्टार्टेड ॲट एज ऑफ 65 प्लस हं, आणि त्यांनी घरोघरी जाऊन त्यांच्या आईकडून जी रेसिपी त्यांनी शिकली होती, त्या रेसिपीप्रमाणे त्यांनी ते बनवून अ, चिकन विकायला चालू केलं. घरोघरी जाऊन त्यांनी तो प्रयत्न केला रेसिपी कशी आहे बघण्याचा. तो ही सक्सीडेड आफ्टर 65 एज ऑफ 65. सो लाइक हं, दॅट देअर आर सो मेनी एक्झाम्पल्स. इव्हन जर तुम्ही स्टीव्ह जॉबचं जर उदाहरण घेतलं, तर हं. त्यांनी स्वतःची जी कंपनी चालू केली होती, त्या कंपनीतून त्यांना फायर करण्यात आलं. म्हणजे त्यांच्या बरोबर. स्वतःच्या कंपनीतून त्यांना काढून हं. टाकण्यात आलं होतं. अँड आफ्टर दॅट फ्रॉम झिरो ही स्टार्टेड. हां. है ना? सो ह्या सगळ्या सक्सेस स्टोरीजमधून शिकायला हे मिळतं, की इट्स नॉट एज म्हणजे एज इज नॉट अ बाउंडरी म्हणजे वयामुळे कुठेच काहीच अडू शकत नाही. हे फार हं. महत्वाचं आहे समजून घेणं. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल काहीतरी करण्याची, तर आय थिंक यू कॅन डू इट ॲट म्हणजे कोणत्याही वयामध्ये तुम्ही करू शकता. ओके. म्हणजे कोणाला 35 किंवा 40, 45 वर्षी पण चालू करायचं असेल लाईफ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी, तर ती चालू करू शकतो. फक्त एवढंच आहे की ती ओव्हरनाईट होणार नाही, त्याला वेळ लागेल. त्याला वेळ लागेल. हो. कारण जसं आता तुम्ही म्हणालात, आता मी आय एम ॲक्चुअली 40 प्लस. हं, व्हेन आय वॉन्टेड टू स्टार्ट धिस जर्नी ह्याचं हं, जे हं, काय सुरुवात आहे, ती हं, सुरुवात माझ्या मताने तरी मी ज्यावेळी करियर चालू केलं होतं 2000 म्हणजे 98 ला मी पास आउट झाल्यानंतर. मला वाटतं तेव्हापासून ही सुरुवात झाली होती, की ते एक बीज आहे. ते बीज हां, कुठेतरी पेरलं गेलं होतं आणि मग त्या बीजाचं मोठं छोटंसं रोपटं आणि त्या रोपट्याचं मोठं झाड हं, व्हायला हं. थोडा वेळ लागला. पण बरोबर. that investment into that सेल्फ डेव्हलपमेंट और कमिंग आउट ऑफ दॅट कम्फर्ट झोन आणि त्या रुटीन मधून बाहेर येऊन खरंच काहीतरी करायचंय. ह्याची जी हं, जिद्द आणि हे जे इन्व्हेस्टमेंट होती ती फार आधीपासून चालू होती. सो तुम्हाला जर खरंच जिद्द असेल आयुष्यात खरंच काहीतरी करायची आणि बाहेर यायचं. ज्यावेळी मी म्हणतो की सेल्फ कंट्रोल असला पाहिजे. तर माझी ॲक्चुअली तळमळीची कधी-कधी असं वाटतं की नोकरी करणारा जो माणूस आहे, हं, तो हं, खरंच अ, बरेच आहेत माझ्यासारखे, तुमच्यासारखे जे अगदी हं, लॉयली पूर्ण आयुष्य स्वतःचं वाहून देतात हं, नोकरीमध्ये. आणि त्याच नोकरीमध्ये ज्यावेळी तुम्ही रिटायर होता किंवा ती नोकरी सोडावी लागते कोणत्यातरी कारणामुळे. पण जर ते कारण दुसऱ्या म्हणजे एखाद्या परिस्थितीमुळे किंवा आज जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये हं, आपण हे सगळं शिकतो.
तर त्याच्याऐवजी माझं म्हणणं हे आहे, की व्हाय डोंट यू टेक अ कंट्रोल ऑफ युअर फायनान्स. म्हणजे तुम्ही स्वतःचा जो फायनान्शियल ग्रोथचा जो कंट्रोल आहे तुमच्या हातात जर घेतला, तर यू कॅन ॲक्चुअली डू सम रिअली ग्रेट वंडर्स. म्हणजे हं, हं. एवढ्या ज्या सगळ्या सक्सेस स्टोरीज जर बघितल्या, तर त्यांनी स्वतःच काहीतरी केलं आणि घडवलं, त्याच्यामुळे ते घडलं. बरोबर. मग तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य वाहून द्यायचं असेल, तर ते हं. दुसऱ्या कोणत्यातरी, म्हणजे ज्यावेळी मी पर्सनल डेव्हलपमेंट लिंक करतो एंटरप्रिनरशिपसाठी, याचं हं, कारण हं. हे आहे, की ज्यावेळी मी एक्सप्लोर करायला चालू केलं पर्सनल डेव्हलपमेंट, सेल्फ ग्रोथ अँड सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ रिलायन्स, हं. म्हणजे स्वतःचा कंट्रोल स्वतः हातात घ्या आणि काहीतरी करा. मग हे सगळं शिकल्यानंतर जर मी त्याच मोनोटोनस जॉबमध्ये किंवा त्याच रूटीनमध्ये जर मी काम करत राहिलो, तर मला हे कळलं, की स्टिल आय एम डिपेंडंट. म्हणजे मला हं. कोणीतरी रिफर करेल, की ह्याला प्रमोशन द्या, म्हणून त्या हं. माणसाचं प्रमोशन होईल किंवा मी कुठेतरी मोठा होईल. ह्या सगळ्या ज्या डिपेंडन्सी ज्या आहेत, हं, हं, ह्यातून हं. कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आणि ही खरंच मनापासून माझी इच्छा होती, की आय शुड बी हॅव्हिंग, म्हणजे माझा स्वतःचा कंट्रोल माझ्या प्रोग्रेसवर माझा स्वतःचा असला पाहिजे. नॉट बिकॉज ऑफ समबडी एल्स. हं. म्हणजे जरी कोणाला वाटत असेल, की मी ह्याच्यासाठी काहीतरी करावं, इट्स गुड, म्हणजे इट्स अ हं. ब्लेसिंग. ते चांगले आशीर्वाद आहेत. पण बरोबर. ज्यावेळी तो कंट्रोल तुम्ही स्वतः घ्याल हातामध्ये, त्यावेळी खरंच काहीतरी चांगलं करू शकता. अ, पण जर तुम्ही म्हटलात, की इन्व्हेस्टमेंट आणि ऑफ कोर्स या सगळ्या गोष्टीसाठी काही ना काही कॉस्ट इन्व्हॉल्व असणार आहे. म्हणजे हे एन-एल-पी म्हणा, लाईफ कोचिंग हो, म्हणा, हो. या सगळ्यासाठी काही ना काही कॉस्ट येस, इन्व्हॉल्व असणारच आहे. येस. तर ती एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाने किंवा हे कसं ते मॅनेज करायला पाहिजे आणि म्हणजे हाऊ फायनान्शियली दे कॅन मॅनेज धिस इन्व्हेस्टमेंट? दिस इज रिअली इम्पोर्टंट. ॲक्चुअली मला नचिकेत, मला इथे काय सांगायचं माहिती आहे, मला हं, हं. स्वतःच्या आयुष्यातून मला हे शिकायला मिळालं, की नोकरी करणारा किंवा कोणताही माणूस हा हं. इन्व्हेस्टमेंट करत असतो. बरोबर. फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत वेगळी असते. हं, हं, हं. आणि मला हे शिकायला मिळालं, की टाईम इज द हं. बिगेस्ट ॲसेट इन युअर हं, हं. लाईफ रॅदर दॅन मनी. म्हणजे पैशापेक्षा वेळ हा फार बरोबर. महत्वाचा आहे. कारण पैसा जर गमावला किंवा तुम्ही हं, जर पैसा जर हरवला, म्हणजे पैसे जर हं. तुमच्या इन्व्हेस्टमध्ये कुठे बुडाले, तुम्ही परत कमवू शकता. हं, हं. पण तुमचा वेळ तुम्ही जिथे गुंतवता, हं. त्या वेळेतून तुम्ही खरंच मल्टिप्लाय करताय का तुमचं आयुष्य? तुमचं आयुष्य कुठेतरी सक्सेसफुल जर्नीकडे तुम्ही नेताय का? बिकॉज दॅट इज द रिटर्न ऑन युअर इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर टाईम. हं, हं, हं. हा फरक समजून घेतला पाहिजे. तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता आणि त्याचं कुठेतरी मल्टिप्लिकेशन करण्याचा विचार करता. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट बुडाले किंवा पैसे जर गेले, तर हं. ते तुम्ही कमवू शकता परत. बरं. पण तुमचं जे वय आहे, तुमचा जो वेळ आहे, तो तुम्ही हं, जो हं. दुसऱ्यांसाठी देता हं, किंवा हं, हं. जिथे कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, तिथे तुम्ही हे बघितलं पाहिजे, की ह्या वेळेचं मल्टिप्लिकेशन होऊन माझं आयुष्य पुढे प्रोग्रेस होणार आहे का? ह्याची शाश्वती आहे का? म्हणून मला ज्यावेळी हा फरक कळला, त्यावेळी मी सुरू केलं, की मी जो माझा वेळ आहे, जो माझा हं. पर्सनल वेळ आहे, नोकरीच्या व्यतिरिक्त जो मला मिळतो, तो बरं. माझा वेळ मी माझ्या सेल्फ ग्रोथसाठी इन्व्हेस्ट करायला चालू केलं. आणि मग तिथे ओके. ज्यावेळी मी पैसे टाकत होतो, त्या पैशाकडे मी बघताना हे बघत होतो, की मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली, एक प्रॉपर्टी घेतली आणि त्या प्रॉपर्टीमध्ये मी बुडालो. हरकत नाही. पण ॲट मी माझा जो वेळ आहे, तो अशा हं, हं. चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलाय, की ज्याच्यामुळे मला खरंच माझ्या आयुष्यात बदल घडवून आणू शकलो. मी कुठेतरी प्रोग्रेस करू शकलो. पण इट ॲक्चुअली मल्टिप्लायड मी नंबर ऑफ टाईम्स. आता जसं मी मुंबईत नोकरी करत होतो. मुंबईतून हं, मी हं. दुबईत आलो आणि दुबईत नोकरी हं, केल्यानंतर आज मी स्वतःचा बिझनेस करतोय. तर हं. हे सगळं जे फेज ट्रान्सफॉर्मेशन जे झाले, ते ॲक्चुअली माझा वेळ आणि पैसा मी स्वतःच्या ग्रोथमध्ये जिथे इन्व्हेस्टमेंट करत आलो, त्यामुळे बदलत आला. म्हणजे बरं. मुंबईतून दुबईत येण्यासाठी मला अगेन आय इन्व्हेस्टेड इन सेल्फ ग्रोथ वेअर लॉट ऑफ सर्टिफिकेशनची गरज होती, शिकण्याची गरज होती. ते मी केले. त्याच्यामुळे मी दुबईत गेलो. पण दुबईत आल्यामुळे जिओग्राफिकली जिथे-जिथे मी गेलो, तिथे-तिथे मी हा बघण्याचा प्रयत्न केला, की इथे मला काय शिकता येईल? किंवा हं. ह्या लोकेशनचा फायदा काय आहे, की ज्याच्यामुळे मला
सेल्फ ग्रोथ होऊ शकते. हं. हे मी प्रत्येक ठिकाणी एक्सप्लोर केलं. मग मी इथे आल्यानंतर ज्यावेळी एक्सप्लोर केलं आणि ज्यांच्याकडून मला शिकता आलं, तिथे मी वीकेंडला जायचो आणि शिकायचो. बरं. आणि मग ते शिकता मला तो मार्ग मिळत गेला. कारण इट्स लाइक यू शुड हॅव अ व्हिजन, बट दॅट बरोबर. पाथ यू हं, हं. स्टार्ट एक्सप्लोरिंग ऑन द वे. म्हणजे हं. जाता तुम्हाला तो मार्ग मिळत जातो. ज्यावेळी तुमचं व्हिजन क्लिअर असतं, की मला काय व्हायचंय नक्की. हं, हं, हं. ओके. एक उदाहरण म्हणून सांगू शकता, की म्हणजे समजा कोणाला आपल्या या जर्नीला सुरुवात करायची असेल, तर मे बी इमिडिएटली तो एखादा लाईफ कोचिंग याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकणार नाही. पण तुम्ही जसं म्हटलात, की वीकेंडला जाऊन कोणाला तरी भेटलो किंवा काही ना काही तुम्ही पण सुरुवात जेव्हा केली असेल, तेव्हा प्रोबॅबली छोट्या-छोट्या काही कोर्सेसनी किंवा असं काही केलं असेल. तर टू बिगिन विथ लोकांनी काय केलं पाहिजे? किंवा कुठल्या प्रकारच्या लोकांना तुम्ही जसं म्हणतात भेटलं पाहिजे? कुठल्या प्रकारचे लोकं नेमके असतील आणि त्यांना अप्रोच आपण कसं होऊ शकतो? परफेक्ट. यामध्ये अ, आणि ॲक्चुअली हेच कारण आहे नचिकेत, की मी जो माझं लाईफ कोचिंग किंवा हं. डिजिटल लाईफस्टाईल सर्व्हिसेस आणि बरोबर. माझं स्वतःचं एक ॲक्चुअली जी युनिव्हर्सिटी आहे किंवा जिथे हे सगळं मी करतोय, त्याचं मी हं, हं, हं. नामांकन पण आहे. आय थिंक मी पहिल्यांदा हे डिस्क्लोज करतो इथे. पण इट विल बी कॉल्ड ॲज अ व्हिजन गुरुकुल. अरे वाह! जे हां. तर व्हिजन गुरुकुलचं एम हे असेल, की मी आणि हा खरंच खडतर प्रवास होता माझा स्वतःचा. हं, हं, आणि हं. हे फार महत्वाचं, की कुठून सुरू करायचं आणि कुठे जायचं आणि कोणाकडे बरोबर. जायचं आणि हे हं, फार महत्वाचं आहे. कारण हं. आजच्या जगामध्ये स्वतःला सो कॉल्ड गुरु म्हणणारे किंवा कोच म्हणणारे असे खूप जण आहेत. बरोबर. आणि मीही त्यापैकी एक आहे, की ज्याने मी पैसे गुंतवले किंवा मी जाऊन शिकण्याचा प्रयत्न केला, माझा वेळ गुंतवला. पण हं. खरंच मला काय शिकायला मिळालं का? प्रश्नचिन्ह असेलही बऱ्याच ठिकाणी. आणि त्या गोष्टीतून मला हे शिकायला मिळालं, की अशी बरीच लोकं आहेत, की निव्वळ थोतंड म्हणजे एक प्रोपगंडा आहे, की बाबा आम्ही तुमचं आयुष्य बदलून देऊ, आम्ही हे बदलून करू, टाकू. आम्ही ते करू, असे बरेच आहेत सांगणारे. हो. आणि त्यामुळे काय होतं, की आपल्याला तो फरक कळत नाही, हं. की नक्की कोण खरंच गुरु आहे आणि खरंच कोण थोतांड आहे. हं. हं, तर हं. तो जो फरक आहे, तो समजण्यासाठी मी एक साधा प्रिन्सिपल काय ठेवतो, की ज्यावेळी एखाद्या माणसाकडे तुम्ही एक कोच किंवा गुरु म्हणून बघता, जर तो नवीन असेल, तर ऑफ इट इज लूक ॲट दॅट पर्सन जर्नी. जसं हं. आता मी जरी ह्या क्षेत्रामध्ये सांगताना मी जरी माझ्याजवळ सक्सेस स्टोरीज नसतील, पण हं. आय कॅन लूक ॲट माय जर्नी फ्रॉम व्हेअर आय एम कमिंग. हं. आणि सुरू करताना अशा व्यक्तीकडे जा, ज्याच्याकडे खरंच ती पद्धत आहे किंवा त्याच्याकडे खरंच त्या सक्सेस स्टोरीज आहेत, ज्यांनी खरंच अ, त्या ट्रान्सफॉर्मेशन किंवा ही हॅज बीन इम्पॅक्टफुल फॉर भरपूर लोकांचा म्हणजे जर एखादा 5 वर्ष किंवा 2 वर्ष त्या क्षेत्रामध्ये असेल, तर ॲट लीस्ट 10-20 जणांचं आयुष्य तरी त्याने चेंज केलेलं असावं माझ्या मताने. म्हणजे हं. एवढा तरी इम्पॅक्ट बरोबर. असावाच कोणाचाही. जर तेवढा साधारण इम्पॅक्ट नसेल आणि जर एखादा माणूस स्वतःच्याच प्रोग्रेसबद्दल किंवा अशी लोकं बरीच आहेत, की आज माझ्याजवळ बंगला आहे, माझ्याजवळ गाडी आहे आणि मी एवढा मोठा आहे, माझ्याजवळ एवढा पैसा आहे. माझं म्हणणं हे आहे, की मला ते नकोय. मला मग हे हं. बघायचं नाही, की तुम्ही किती श्रीमंत झाला किंवा तुम्ही किती मोठे झाला. अरे तुम्ही किती जणांना मोठं केलं? तुम्ही किती जणांचं आयुष्य बदललं? हे फार महत्वाचं. सो तुम्ही ज्यावेळी मार्केटमध्ये बाहेर जाता आणि बघता लोकांकडे, की हा माणूस हं. मला कोचिंग करू शकतो किंवा ह्याला मी मेंटर म्हणून बघू शकतो किंवा ह्याला मी माझा गुरु म्हणून बघू शकतो. इज ही रिअली रेडी? त्या हं. माणसाची खरंच तयारी आहे का, की तुमचं आयुष्य चेंज करायचंय त्याला? की त्याला त्याचंच आयुष्य चेंज करायचंय? हे समजणं फार महत्वाचं आहे. किंवा हं. इथेच ॲक्चुअली फसवणारी लोकं मिळतात आणि मग तिथे आपण फसतो आणि मग पैसाचा पैसा जातो, वेळचा वेळ जातो आणि आपलं आयुष्य बदलत नाही आणि त्यांचे बँक बॅलन्स चांगले सुधारतात. हं, हं. म्हणून मी ॲक्चुअली ह्या सगळ्या गोष्टीमुळे कारण मी माझा स्वतःचा पैसा आणि वेळ घातला आणि मला हे टाकलं. सगळं शिकायला मिळालं. हं. म्हणून मग मी ठरवलं, की हे जे व्हिजन गुरुकुल आहे, तर हं. व्हिजन गुरुकुल इज वन स्टॉप सोल्युशन जिथे हं. मी एक साधारण व्यक्ती जो मी स्वतःकडे नेहमी बघतो, की तो जो विठ्ठल आहे हं. आता तुझ्या हं.
त्या चाळीतल्या 100 स्क्वेअर फुटाच्या घराच्या बाहेर उभा राहून असा टक लावून बघायचा, की माझं आयुष्य मी बदलेन आणि मला कोणतरी मार्गदर्शन करणारा मिळेल, की ज्याच्यामुळे मी हं, खरंच काहीतरी चांगलं करू शकेन आयुष्यात. त्या साधारण व्यक्तीसाठी माझ्यासारखा माणूस उभा राहील, की जेणेकरून हं, तो माणूस जेव्हा माझ्या व्हिजन गुरुकुलमध्ये येतो, तर हं. ही विल गो थ्रू देअर आर 3 फेजेस म्हणजे अँड दॅट इस हाऊ ॲक्चुअली मी डिझाइन केलं माझं करिक्युलम त्या व्हिजन गुरुकुलचं. बरं. तर 3 फेज आहेत त्याच्यामधून हं, जिथून मी घेऊन जातोय त्यांना. तर पहिल्या फेजमध्ये मी अ, त्यांना शिकवतोय, की हाऊ टू अट्रॅक्ट दॅट सक्सेस. म्हणजे हं, अट्रॅक्ट दॅट सक्सेस इन द सेन्स तुम्ही हाऊ यू कॅन बिकम अ पर्सन विदिन म्हणजे तुम्ही आतून स्वतःला कसं बदलू शकता, की जो हं. माणूस ती सक्सेस अट्रॅक्ट करू शकतो. आणि बरं. इथे फार थोतांड आहेत, की जगामध्ये, की लॉ हं. ऑफ अट्रॅक्शन आणि हे म्हणजे हे हो. सगळं काम करतं. असं जर असतं तर कितीतरी लोकांनी डायऱ्या भरून-भरून, लिहून-लिहून सगळी स्वप्न पूर्ण केली असती. आणि मी त्या फेजमधून गेलेलो आहे. नाही असं नाही. बरं. पण खरंच तो हाऊ दॅट लॉ वर्क्स. ऑफ कोर्स देअर इस अ हं, लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण मग ते कसं काम करतं, हे त्या हं, पहिल्या फेजमध्ये मी त्यांना घेऊन जातो. जिथे आय एम टॉकिंग अबाउट हाऊ टू चेंज, हाऊ टू हं, ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ टू बिकम दॅट हं, अट्रॅक्टिव्ह पर्सन. म्हणजे कसं तुम्हाला स्वतःला बदलता येईल, की जेणेकरून तुम्ही हं, एक एक अशी व्यक्ती व्हाल, जो ती सक्सेस अट्रॅक्ट करू शकते. मग ह्या हं, फेजमध्ये मी अ, ज्या गोष्टी मला स्वतःला चॅलेंज होत्या आणि मी हं. हे सगळं डिझाइन करताना मी स्वतःला त्या फेजमध्ये ठेवलं आणि मी ठरवलं, की हे पहिल्या फेजमध्ये हे शिकवायचं, दुसऱ्या फेजमध्ये हे आणि तिसऱ्या फेजमध्ये काय शिकवायचं. सो पहिल्या फेजमध्ये मी त्यांना टाईम मॅनेजमेंट, हाऊ टू हँडल युअर टाईम, देन हं, हं, इमोशनल हं. क्वोशंट, हाऊ टू बिकम इमोशनल कॉम्पिटंट आणि हं. हे हे शिकत असताना हाऊ टू इम्प्रूव्ह युअर मेमरी. तुमची मेमरी जी बरं. बेसिक लेव्हलची मेमरी गरजेची असते, ती हं, हं, कशी हं. इम्प्रूव्ह करायची ओके. आणि मग कोणता फॉर्म्युला किंवा कोणती स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता, की जेणेकरून तुमच्याजवळ जे नॉलेज आहे, ते वापरून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणून मग ते डिजिटल लाईफस्टाईल आणि ओके. हे सगळं करत असताना मी पहिला फेज जो आहे त्याच्यामध्ये मी त्यांना शिकवतो, की हाऊ टू बिकम दॅट अट्रॅक्टिव्ह पर्सन फॉर द सक्सेस. हं. म्हणजे पहिले विचार स्वतःचे बदलायचे. पहिलं स्वतःचे विचार बदलायचे. स्वतःवर विश्वास सबकॉन्शियस ठेव. लेव्हलला करेक्ट, करेक्ट. सबकॉन्शियस लेव्हलवरती कसं चेंज करायचं स्वतःला आणि मग हं, हं. त्याच्यासाठी कारण एक युनिव्हर्सल लॉ आहे नचिकेत, की हं, हं. जसं एक जॉब करणाऱ्या माणसाला त्याचा हं, सीनियरने रेफरन्स दिल्यानंतर त्याचं प्रमोशन होतं, की हं. नाऊ ही इज कॅपेबल. म्हणजे तो वरिष्ठ माणूस असतो, तो बरं. म्हणतो, की मी ह्याला वर्षभर असेस केलं आणि मला हं. आता वाटतं, की हा माणूस कॅपेबल आहे वरची पोझिशन सांभाळायला. सो हं, प्लीज हं. ह्याला प्रमोट करा. हं. तसंच आयुष्यामध्ये ज्यावेळी हं. तुम्ही हे बदल घडवता, हं, तुम्ही हं. इमोशनली कॉम्पिटंट होता, तुम्हाला टाईम हं, हं. मॅनेजमेंट शिकता येतं. तुम्ही ज्यावेळी फायनान्स काय आहे आयुष्याचा आणि तो कसा हं. हँडल करायचा हे शिकता. त्यावेळी युनिव्हर्स ग्रँट्स यू दॅट बरं. सक्सेस दॅट धिस म्हणजे हा माणूस, हा कॅपेबल झालाय आता पुढच्या पायरीवर जायला. हे बरं. तो जो पॉवर आहे, हं. ती जी युनिव्हर्स आहे, ते ठरवतं की ह्याला आता पुढे जाण्यास काहीच हरकत नाही. सो दॅट इस व्हॉट इस ॲक्चुअली यू नीड टू अटेंड म्हणजे ती ओके. लेव्हल तुम्ही अटेंड करणं गरजेचं आहे. हं, 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 सो हं. दॅट्स अ फर्स्ट फेज. मग सेकंड हं. फेजमध्ये मग मी शिकवतो की हाऊ टू बेसिकली बिकम अ सेल्फ रिलायंट. मग हं. सेल्फ रिलायंट म्हणजे हाऊ टू टेक कंट्रोल ऑफ युअर फायनान्स, हेल्थ अँड फिजिकल हं. हेल्थ अँड इमोशनल हेल्थ. ह्या 3 हं, हं, गोष्टी हं. कशा अटेंड करायच्या आणि मग डिजिटल लाईफस्टाईलमध्ये मग परत मी शिकवतो की हाऊ टू अटेंड दॅट मास्टरी ऑन सोशल मीडिया इन्फ्लुअन्स, तुमचा इन्फ्लुअन्स कसा हं. क्रिएट करायचा, कंटेंट कसं क्रिएट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवतो आणि मग थर्ड फेजमध्ये मी शिकवतो की हाऊ टू बिकम दॅट व्हिजनरी. मीन्स यू ओके. लर्न हाऊ टू अट्रॅक्ट द सक्सेस. हं. You learn how to become that responsible person. Second phase, you learn how to become self-reliant decision maker. हं. You are not हं. dependent on any third person to decide what you really want to do to attain that success. And then third phase, where I actually make you attain that, become a visionary and create
lot of leaderships in the world बरं. go out and create that leaderships who can actually serve the society and do some impactful difference to these people. That's how actually 3 phases people go through in हं, हं, हं. Vision Gurukul. मस्त. आणि पण हा साधारण किती दिवसाचा प्रवास असतो? किती दिवसाचा कोर्स असतो? किंवा असं की प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर डिपेंड करतं? आता हे अ, ज्याला खरंच म्हणजे ॲक्चुअली प्रत्येकाला स्वतःचा वेगवेगळे चॅलेंज असू शकतात. सो बरं. व्हॉट आय हॅव बेसिकली द करिक्युलम हं, हं. इज ऑफ अ 90 डेज. म्हणजे बरं. जे पूर्ण जे करिक्युलम आहे, ते हं, 3 ते हं. 4 महिन्याचं आहे. बरं. पण ते पूर्णपणे इम्प्लिमेंट आणि करणं आणि त्या हं. इम्पॅक्टफुल करून ते ट्रान्सफॉर्मेशनला नेणं, बरोबर. हे प्रत्येकाचं आपापल्या स्पीडप्रमाणे राहील. पण द वे बरोबर. आय एम डिझायनिंग व्हिजन गुरुकुल हं, हं. ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे प्रिन्सिपल आहेत. एक म्हणजे गुरुकुल म्हणून का? कारण जी एक पूर्वीची जुनी पद्धत होती त्याच्यातून फार बरोबर. शिकण्यासारखं आहे, की हे जे शिष्य होते, हे हं, गुरूंकडे जायचे हं, आणि पूर्णपणे बाहेर पडून त्या गुरुकुलमध्ये जायचे आणि शिकायचे. म्हणजे यू आर हं, आउट हं. ऑफ कंप्लीट डिस्ट्रॅक्शन आणि बरोबर. टीम वर्क म्हणजे हं, तुम्ही ॲक्चुअली आपल्या आयुष्यामधून शिकण्याचा प्रिन्सिपल हा आहे, की आपण शिक्षण घेतो, हं. अ, आपण नोकरी करतो. हे सगळं टीम वर्क आहे. म्हणजे हो. जिथे तुम्ही जर ठेवलत, तर जिथे तुम्ही शिक्षण घेतलं असेल किंवा नोकरी करत असाल, इथे हं, सगळीकडे हं. टीम आहे तुमच्याबरोबर काम करणारी बरोबर. आणि हं, दॅट हं. इज ॲक्चुअली अ प्रायमरी रिझन बिहाइंड द सक्सेस. ओके. सिस्टम वर्क्स, not individual बरं. person works. So राइट. I am talking about a system as a Gurukul where how to reduce that distraction and how to do that teamwork. म्हणजे टीमवर्क कसं करायचं? एकत्र येऊन हं, कशी कामं करायची आणि कसं डिस्ट्रॅक्शन कमीत कमी ठेवायचं? ह्या फेजमधून तुम्ही जेव्हा जाता आणि शिकता, तर हं. त्यावेळी तो 3 महिन्याचा जो पिरियड आहे ट्रान्सफॉर्मेशनचा, तो हं, हं, हं. खरंच कमी होऊ शकतो. म्हणजे यू कॅन रिअली अटेंड टू दॅट सक्सेस बाय 3 टू 4 मंथ. दॅट्स व्हॉट आय एम म्हणजे माझा प्लॅन आहे. ओके. ग्रेट. अ, विठ्ठलदादा एक शेवटचा प्रश्न विचारतो त्यानंतर आपल्याला पुढच्या राउंडकडे वळूया. अ, हं, हं. आपण पण या विषयावर बोललो होतो आणि म्हणजे तुमच्या एका ब्लॉगमध्ये खूप सुंदर तुम्ही लाईन लिहिली होती, की म्हणजे यशाची पायऱ्या चढताना वर ओढण्यासाठी तुम्हाला कमी हात पुढे येतात. पण हो. वरती चढल्यावरती टाळ्या वाजवायला बरेच हात येतात. हो. तसंच म्हणजे हे कॉपरेशन म्हणा किंवा तुम्ही जसं म्हटलात, की टीमवर्क आणि स्पेशली मराठी माणसामध्ये आपण जसं बोललो होतो, की हे कमी दिसतं. तर याच्यासाठी ॲट लिस्ट एक मराठी माणसांसाठी संदेश द्यायचा असेल, तुम्ही काय सांगाल? की हो, कोऑपरेशननी हो, हो. एकमेकांना मदत करून कसं पुढे यायला पाहिजे? हा एक चांगला प्रश्न आहे आणि आय एम ग्लॅड म्हणजे यू पिक्ड अप अगदी मार्मिक प्रश्न उचलला आणि ही खरंच माझी एक खंत आहे. एक मराठी माणूस म्हणून मी हं, हं, हं. जसं म्हणालो, की मी मुंबईतून एक साध्या चाळीतून बाहेर पडलो, दुबईत आलो, नोकरी हो. केली आणि आज बिझनेस सांभाळतो. पण अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मला फार कमी म्हणजे अगदी क्वचित म्हटलं तरी हं, चालेल, असे हात पुढे येताना दिसले, की जे मदतीचे हात होते मला हं, आणि ज्यांनी हं, खरंच हं, आणि एक साधी गोष्ट आहे. एक मराठी म्हणून मला नेहमी असं काय वाटतं, की आपण एक शिकलं पाहिजे, की जसं अगदी जुन्या इंग्रजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत जर साध्या हं, इव्हेंट्सवरून जर शिकता आलं, हं, तर आपल्याला मराठीचा प्रचार वाढवायचा किंवा मराठी अस्तित्व वाढवायचं असेल, तर हं. आपण आपलं अस्तित्व पसरवलं पाहिजे. बरं. असं नाही, की आपण जिथे आहोत, तिथेच राहून फक्त मराठी आणि मग बाहेरचे येतायत, मग त्यांना आम्ही आमच्यामध्ये का नाही घ्यायचं? ह्याच्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा, हं, जसं इंग्रज त्यांच्या देशातून बाहेर पडून आज सगळं जग इंग्रजी करून ठेवलं.
हो. तशी बाकीची बरीचशी उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत, जे त्यांच्या देशातून बाहेर पडले किंवा त्यांच्या प्रांतातून बाहेर पडले आणि दुसऱ्या प्रांतात जाऊन त्यांनी त्यांचा उद्धार केला. हं. तसं मी आज जसं म्हटलं, की मी आज एवढं सगळं सर्टिफिकेशन किंवा एवढे सगळे ट्रेनिंग्ज केले, सर्टिफिकेशन केले. हं, हं. माझी खंत आहे, की मला दुबईमध्ये किंवा इथे पण बरेच महाराष्ट्रीयन आहेत. हो. पण मला खरंच कोणीच भेटले नाहीत या सगळ्या प्रोग्राम्समध्ये आजपर्यंत. शिकताना किंवा सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना. असतीलही माझं असं म्हणणं नाही, की पण ॲट माझ्या आयुष्यामध्ये मला फार कमी भेटली अशी लोकं. तर हं, माझा हं. फक्त मेसेज हा आहे, की स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल घ्यायला शिका आणि त्याच्यासाठी सेल्फ ग्रोथसाठी इन्व्हेस्टमेंट करायला शिका आणि हं. त्या चाकोरीतून बघण्याच्या ऐवजी जेवढं पसरता येईल, जेवढं जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन शिकता येईल आणि एकमेकांना मदत करता येईल. कारण मदतीचा हात हा फार महत्वाचा आहे. कारण आपण नॉर्मली बघतो, की ज्यावेळी लोकं मोठी होतात त्यावेळी सगळेच म्हणतात, की "अरे, तो खरंच नशिबवान होता" किंवा "त्याने खरंच खूप मेहनत केली." पण मी ह्या दृष्टिकोनाने बघतो. ज्यावेळी मी व्हिजन गुरुकुल म्हणून बघतो, तर माझं हं, हं. स्वतःचं दृष्टिकोन आहे त्यामागे असा, की जो आज स्ट्रगल करतोय हं. किंवा ज्यावेळी तो विठ्ठल स्ट्रगल करत होता, धडपडत होता, की हं, मला हं. मार्ग मिळाला पाहिजे आणि मला खरंच काहीतरी मोठं व्हायचं आणि कोणीतरी मला येऊन सांगा, की मी काय करू? पण तिथे हं. मला खोटं बोलणारी लोकं भेटली, खरं बोलणारी पण भेटली. पण हं, मग याच्यामध्ये जे प्रमाण होतं, ते दुसरं प्रमाण जास्त होतं. तर तिथे मी धडपडलो, पडलो, लागलं. पण ती माझी जिद्द होती, की मी परत उभा राहिलो आणि परत शिकलो आणि परत केलं. पण आय नेव्हर रिग्रेट. पण मग हं. जर पर्सेंटेज वाढवायचं असेल, म्हणून मी माझ्यापासून सुरुवात केली आज, की मी व्हिजन गुरुकुल थ्रू मी लोकांना हे सांगतोय, की मी मदतीचा हात द्यायला तयार आहे. तुमची जर जिद्द असेल आयुष्यात काहीतरी करायची, तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. मी हात द्यायला तयार आहे. लेट्स डू इट अँड लेट्स गो. खरंच ओके. काहीतरी करू शकतो आपण एकमेकांच्या मदतीने आणि निव्वळ नंतर मी टाळ्या वाजवायला मी असेनही नाही तिथे. पण मला फार महत्वाचं हे वाटतं, की तो स्ट्रगल करत असताना मी तिथे हात द्यायला होतो का? हं. ती फेज फार महत्वाची आहे आयुष्यामध्ये. मग नंतर त्याचा जय-जयकार करायला किंवा त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी लोकं येतील आणि ती पाहिजेतही. पण त्याच्याबरोबर तीच लोकं तेवढ्याच स्ट्रेंथमध्ये जर मदतीसाठी आली, तर खूप जण लोकं वर येऊ शकतात. खरंच. बरोबर. आपण वळूया आपल्या पुढच्या राउंडकडे. एका वाक्यात उत्तरं येस. द्यायची आहेत. ओके. अ, एक तुमच्या आयुष्यातली एक दैनंदिन सवय आहे, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं. मेडिटेशन मेडिटेशनचं तुमच्या आयुष्यातील स्थान. फार महत्वाचं स्थान आहे. म्हणजे माझी दिवसाची जी सुरुवात होते, हं, हं. ती मेडिटेशनने होते. म्हणजे अ, आणि फार महत्त्व देतो मी मेडिटेशनला. कारण त्या निव्वळ 15 मिनिटाच्या शांततेमुळे हं, हं. 15 ते 20 मिनिटाच्या शांततेमुळे माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप बदल घडले. कारण त्या बरं. मेडिटेशनमध्ये असताना जेवढं एक्सप्लोर झालं नाही मला, तेवढं त्या मेडिटेशनमधून बाहेर आल्यानंतर मला बरंच काही शिकायला मिळालं आयुष्यामध्ये. माझ्या सभोवतालच्या लोकांबद्दल, माझ्या स्वतःचं आयुष्य कुठे चाललंय याबद्दल. हे सगळं त्या 20 मिनिटाच्या शांततेमुळे मला एक्सप्लोर करता आलं. आणि धिस इज रिअली, रिअली इम्पोर्टंट. एखादं पुस्तक जे तुम्ही वाचलंय आणि जे तुम्ही सगळ्यांना रेकमेंड कराल वाचण्यासाठी? अशी खूप पुस्तकं आहेत. नाही, आत्मचरित्र मला खूप आवडतात. पण त्याच्यामध्ये पण मी म्हणेन रिच डॅड पुअर डॅड जरूर वाचा. रॉबर्ट कियोसाकींचा आहे. एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतो विठ्ठल दादा. की समजा तुम्हाला उद्या संध्याकाळी 8 वाजता दूरदर्शनवर बोलवलं हं. आणि भाइयो और बहनो आणि हां, हां. त्याच्यापुढे 130 करोड भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. तर तुम्ही काय सांगाल? मी त्यांना एवढंच सांगेन, जसं मी आत्तापर्यंत म्हणालो, स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायला शिका आणि त्याच्यासाठी जेवढी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या ग्रोथसाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी करता येईल, तेवढी करत राहा. तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. मस्त. विठ्ठल दादा तुम्ही इकडे आलात वेळ काढून आणि सगळ्यांशी गप्पा मारल्या. खूप मजा आली. खूप माहिती मिळाली छान आणि मलाही तुमचे खूप खूप बरं खूप वाटलं. धन्यवाद.
ॲक्चुअली बऱ्याच दिवसांनी म्हणजे एक मराठी पॉडकास्टवरती मला येता आलं आणि मला हे सगळं बोलता आलं. तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे. तुम्ही जे करताय नचिकेत दॅट्स रिअली प्रशंसनीय आहे आणि आय विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल. विठ्ठल माने बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा करतो. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत बाय बाय.